मधून आपल्याला 1 नंबरचा 30 टन आणि 2 नंबरचा 7 टन असा एकूण 37 टन माल निघालेला आहे. 37 टन. म्हणजे तुम्हाला 17 टनाच्या आसपास 18 टना कसे सोडविता आले किंवा त्याच्यावर तुम्ही काय उपाय केला? तुम्हाला सांगितलं तर म्हणजे आश्चर्य वाटेल. विल्टिंगचा तर सुरुवातीपासून आपण जे ट्रायकोडर्माचा वापर केला, सुरुवातीपासून आपल्याला तो विल्टिंगचा प्रॉब्लेम आलाच नाही. पहिल्या स्टेजमध्ये आपण ट्रायकोडर्मा सोडलं आणि शेवटपर्यंत फक्त ट्रायकोडर्मा सोडलेलं, कुठलंच दुसरं इतर म्हणजे बुरशीनाशक. पुन्हा जुलैमध्ये पण आपण त्याच्यात मार्गदर्शनाखाली एक टोमॅटोचा प्लॉट केला. जुलैचा जो प्लॉट होता तो प्लॉट आता म्हणजे मागे 8 दिवसापूर्वी तो हे झालेला आहे. म्हणजे आता कोणता महिना ह्या नाही तर एक सरासरी आपल्या भागामध्ये किंवा आम्ही अगोदर ह्या तंत्रज्ञानाच्या येण्याच्या अगोदर एकरी 4 किलोचा डोस देत होतो. 4 किलो म्हणजे किती दिवसाला? एकरी एक दिवसाड 1 दिवसाड 4 किलो. 4 किलो हा एक आपल्याकडे रेग्युलर ठरलेला डोस आहे. पण इंग्लिश साहेबाच्या संपर्कात आल्यापासून तो डोस आम्ही, तुम्हाला खोटं वाटेल, 1 किलो ते जास्तीत जास्त 2 किलो पर्यंत डोस दिलेले. अहमदपूर तालुक्यातील लिंगदाळ या गावी आलेलो आहोत. धनंजय येलगट्टे यांच्या शेतामध्ये यांचा हा खरबुजाचा प्लॉट आहे. आत्ता हार्वेस्टिंग झालेली आहे, पूर्ण पीक काढून घेतलेलं आहे आणि त्या पिकामध्ये काही नवीन प्रयोग नवीन संशोधन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं यील्ड भरपूर असं आलेलं आहे. तर ते काय प्रयोग केला आहे आणि त्याच्यातून एवढं उत्पन्न कसं साधलं आहे हे आपण जाणण्यासाठी त्यांच्याकडे आलेलो आहोत. हे धनंजय येलगट्टे निंगदाळ गावचे. महाराष्ट्र शासनाचा 2021 सालचा वसंतराव नाईक कृषी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि प्रगतिशील शेतकरी आहेत. 10 वर्षापासून भाजीपाला फळबाग वगैरे पिकामध्ये ते आधीच सगळं शेती करतात. थोडासा नवीन हा प्रयोग इथं केलेला आहे आणि त्या पिकातून त्यांना भरमसाठ असं उत्पन्न झालं. तर ते स्वॅप तंत्रज्ञान काय ते जाणून घेण्यासाठी आपण यांच्याकडे आलेलो आहोत. त्यांची आपण काही प्रश्न उत्तर करू आणि ते मग त्याला आपण उत्तर देतील. सर धनंजयरावजी येलगट्टे साहेब नमस्कार. येलगट्टे साहेब, आता हे आपण जे हार्वेस्टिंग केलेली आहे हे खरबुजाची, ह्याच्यामध्ये स्वॅप तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला किती अपेक्षित उत्पन्न होतं आणि निघाले किती? नमस्कार, मी धनंजय येलगट्टे. स्वॅप तंत्रज्ञान म्हणजे माती जिवंत ठेवण्यासाठी जे केलेलं तंत्रज्ञान आहे ते म्हणजे स्वॅप तंत्रज्ञान. बरं. जे ते उत्पन्नावर तर भर दिलेलाच आहे, पण त्याचबरोबर मातीचं आरोग्य ठेवण्यासाठी जे काय गोष्टी करायला येतात ते तंत्रज्ञान म्हणजे स्वॅप तंत्रज्ञान आहे. यासाठी आपण वेगळं काय केलं किंवा भरमसाठ खर्च केला का? तर नाही. वेगळं काय केलं तर आपण सर्वप्रथम जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी रासायनिक जे बुरशीनाशक आहेत त्यांचा जमिनीतून वापर पूर्णपणे बंद केला. म्हणजे एकही बुरशीनाशक रासायनिक दिलं नाही? एकही रासायनिक दिलं नाही, जमिनीत शेवटपर्यंत दिलं नाही. बरं. मग त्याच्या पर्यायी वापर काय केलेला आहे? पर्यायी वापर करण्यासाठी आपण स्वॅप यंत्रणा आणि आपले जे पॅन्झन कंपनीचं शिडोजन नावाचं एक प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट आपण लावणीच्या अगोदर 2 दिवसांना सोडलेलं होतं. शिडोजन म्हणजे ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा असं सांगितलं आम्हाला लक्षात येईल. म्हणजे ट्रायकोडर्मा सोडलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक 10 ते 12 दिवसाला ट्रायकोडर्माचं ते 400 ग्राम म्हणजे 200 ग्रामचं पॉकेट आहे, ऍप्लिकेशन दिलेलं आहे, ऍप्लिकेशन केलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे काय झालं म्हणजे जेवढं झाडाचे मूळ सशक्त राहील तेवढं उत्पन्न जास्त येईल, पण रोग राहील सध्या बळी कमी पडतं. बरं. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे, बाहेरही फिरतो, आम्ही बघतो 10-12 टनापर्यंत फार झालं तर खरबूज पिकाचं उत्पन्न एक अपेक्षित धरलं जातं. फार झालं तर 15 टनापर्यंत. आता तुमचं ह्या क्षेत्रातलं एक क्षेत्र किती आहे आणि तुमचं उत्पन्न किती निघालं हे आम्हाला कळवले. हे खरबुजाचं क्षेत्र आपलं जे आहे ते 2 एकर क्षेत्रावर खरबुजाची मधून आपल्याला 1 नंबरचा 30 टन आणि 2 नंबरचा 7 टन असा एकूण 37 टन माल निघालेला आहे. 37 टन. म्हणजे तुम्हाला 17 टनाच्या आसपास 18 टनाच्या आसपास तुम्हाला क्रॉस केलेला आहे. 18 टनाचा अवरेज आलाय सरासरी. फार हायेस्ट अवरेज हे 15 टनापर्यंत आपण ऐकतो. कंपनीचं 15 टन. तर इथं आपण 18 टनाचा पल्ला गाठलाय, म्हणजे थोडंसं काहीतरी आश्चर्य आहे. बरं, ह्याच्यामध्ये तुमचा जो रासायनिक खताचा खर्च आहे तो खर्च किती झाला आणि त्या तुलनेत उत्पन्न किती वाढलं हे थोडं कळायला पाहिजे ना मला. रासायनिक म्हटल्यापेक्षा आपण रासायनिक प्लस सेंद्रिय शेती दोन्हीची सांगड घालून केलेला आहे. मग आता सेंद्रियमध्ये काय केलं आपण, बाजारातून प्रोडक्ट विकत आणले नाहीत. आपले जे पॅन्झन कंपनीचे जे विघटन नावाचं एक प्रोडक्ट आहे आणि पुन्हा त्याने सलरी म्हणून केलेलं आहे. मग विघटन कशासाठी
मग आपले जे बेसल डोसमध्ये जे खतं आहेत DAP असेल 8-24 असतील, हां ह्या खताला अगोदर काय केलं, विघटनमध्ये टाकून त्याचं बाहेरच सोल्युशन बनवून घेतलं आणि टप्प्याटप्प्यानं त्याला म्हणजे सुरुवातीच्या लागवडीपासून टप्प्याटप्प्यानं ते सोडत गेलो. म्हणजे बेसल डोस दिलाच नाही? बेसल डोस थोड्या प्रमाणात दिलेला होता. थोड्या प्रमाणात दिलेला होता. हां हां पण असं काही एक्स्ट्रा काही दिलेला नाही. हां हे नॉर्मली एकरी 2 पोते 8-24 आणि पॉलिसल्फेटची 1 बॅग दिलेली आहे. बरं. आणि पुन्हा मग त्याच्यानंतर जे लागणाऱ्या पिकाला वेळोवेळी लागणार जे आहे विघटनच्या माध्यमातून असेल किंवा सलरी म्हणून ते नवीन एक प्रोडक्ट आहे, त्या सलरीच्या माध्यमातून ते वेळोवेळी दिलेलं आहे. बरं. ते सलरीमध्ये विविध जीवाणूचं हा म्हणजे तुम्ही बॅक्टेरिया किंवा जीवाणू त्या स्लरीच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि रासायनिक खतासोबत त्याचं कॉम्बिनेशन बनवलंय. हो. त्याच्यामुळं तुम्हाला बरं ह्याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण आणि सगळ्यात ह्या खरबुजामधला जो मेजर प्रॉब्लेम आहे, एक तर सेटिंग आणि सेटिंगच्या नंतर पुन्हा येणारा विल्टिंगचा प्रॉब्लेम, हे 2 प्रॉब्लेम तुम्हाला कसे सोडविता आले किंवा त्याच्यावर तुम्ही काय उपाय केला? तुम्हाला सांगितलं तर म्हणजे आश्चर्य वाटेल. विल्टिंगचा तर सुरुवातीपासून आपण जे ट्रायकोडर्माचा वापर केला, सुरुवातीपासून आपल्याला तो विल्टिंगचा प्रॉब्लेम आलाच नाही. पहिल्या स्टेजमध्ये आपण ट्रायकोडर्मा सोडलं आणि शेवटपर्यंत फक्त ट्रायकोडर्मा सोडलेलं, कुठलंच दुसरं इतर म्हणजे बुरशीनाशक गेलेलं नाही. तरी आपल्याला शेवट आता हार्वेस्टिंगही झाली, तरी आज जर तुम्ही 2 दिवसापूर्वी असतं कळालं असतं केलाची क्वालिटी जसं काय ह्या 30-35 दिवसाचा प्लॉट आहे अशा प्रकारची शेवटपर्यंत केलाची क्वालिटी राहिलेली आहे. बरं. मग त्याची जी हे आहे ते फक्त शिडोजीनचे हे आहे. बरं. म्हणजे तुम्ही रासायनिक बुरशीनाशकाला टाळलं, पूर्ण टाळलेलं आहे आणि जैविक बुरशीनाशकाचा वापर केला. हो. एक मुद्दा. दुसरी गोष्ट, तुम्ही स्लरी किंवा जीवाणूंचं मोठ्या प्रमाणात तिथं ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि थोडेसे रासायनिक खतं दिले, त्याच्यामुळं प्लॉट व्यवस्थित आला. बरं फळांची साईज आणि त्याचा रेट, त्या साईजवर किंवा त्याच्या क्वालिटीवर तुम्हाला रेट मिळाला, तर रेट काय मिळाला तुम्हाला? आता बघा, आपलं 30 टन माल 1 नंबर क्वालिटीमध्ये गेलेला आहे हां आणि राहिलेला 6-7 टन नंबर 2 मध्ये. तसा जर विचार केला तर आपल्याला जवळपास 80% मालाला 1 नंबर भाव भेटलेला आहे. होय. आपल्याला म्हणजे चालू जागेहून आपण हा 20 रुपयाने प्लॉट दिलेला आहे नंबर 1चा. बरं. आणि जे नंबर 2चा जे माल गेला ते 10 रुपयाने गेलेला आहे. बरं. मग रेटचा जर विचार केला म्हणजे त्या फळाची शायनिंग असेल चकाकी असेल त्याच्यामुळे आपल्याला, आणि जे 1 नंबर फळ आहे ते आपल्याला जास्तीत जास्त ते भेटलेलं आहे. बरं, आता तुम्ही किती वर्षापासून मागं मिरची, टोमॅटो किंवा आणखी असं बरंच काही जे काही पिकं असतील किंवा भाजीपाला असतील ह्याच्या क्षेत्रामध्ये आहेत, आणि ह्या आत्ताच्या प्रक्रियेमध्ये किंवा आता हे स्वॅप पॅटर्न जे आहे याच्यामध्ये मागच्या पॅटर्नमध्ये तुम्ही जे वापरत होतात त्याच्यामध्ये किती फरक वाटला? आता जवळपास मी भाजीपाला शेती म्हणजे पपईची असेल, टरबूज असेल, खरबूज, मिरची आणि टोमॅटो हे शेती करत असते. 10 वर्षापासून ही शेती करत आहे. पण मागील 1 वर्षापासून आपले स्वॅपचे तंत्रज्ञानाचे जनक असणारे पंचानन इंगळे त्या साहेबाचा मला गेल्या वर्षी कॉन्टॅक्ट झालेला. मग तेव्हापासून मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करतो, त्याच्या तंत्रज्ञानाने शेती करतो. मग आपण मागे एप्रिलमध्ये टोमॅटोचा प्लॉट घेतला, पुन्हा जुलैमध्ये पण आपण त्याच्याच मार्गदर्शनाखाली एक टोमॅटोचा प्लॉट केला. जुलैचा जो प्लॉट होता तो प्लॉट आत्ता म्हणजे मागे 8 दिवसापूर्वी तो हे झालेला आहे. म्हणजे आता कोणता महिना ह्या? फेब्रुवारीच्या 20 तारखेला त्याचा हे केलेला आहे. म्हणजे जुलै ते फेब्रुवारी हा त्याचा प्रवास झाला. तो प्रवास झाला आणि शेवटपर्यंत फळाची साईज असेल, शायनिंग असेल किंवा प्लॉट असेल तो शेवटपर्यंत तो प्लॉट टिकलेला आहे. म्हणजे त्याला जर टिकण्याला आता आपण टोमॅटो जर सरासरी बघितलं 4 ते 5 महिन्यामध्ये आपले टोमॅटो संपतोय. पण मग हे चालला कशानं? तर मला तर एकमेव कारण वाटतं की शिडोजन. कारण दुसरी मी पूर्ण शेती म्हणजे 10 वर्षापासून करतोय पण कुठलाच प्लॉट माझा गेला नाही. मग थोडाफार बदल केला. मग तेवढा थोडाफार बदलामध्ये जे काय बदल झाला तर शिडोजनचा एक झाला, नंबर 2 त्यांचा विघटन एक आहे, त्या विघटनचा झाला, त्यांच्यामुळे हा प्लॉट चाललेला आहे. मिरची पिकात बी असेल, मिरचीमध्ये आम्ही गेल्या वर्षी अतोनात खर्च केला तरी थ्रिप्स कंट्रोल होत नव्हते. पण यंदा उगाच साधे औषधं असतील त्यांच्यामुळे पण आज शेवटपर्यंत आमच्या ह्याच्यामध्ये जे थ्रिप्स आहे तो कंट्रोलमध्ये राहिलेला आहे. बरं, आता हा जो स्वॅप तंत्रज्ञानाचा हा खर्च आहे, आता खरबुजाच्या विल्टिंगच्या वेळेस आपण सरासरी याचे महागडे आणि फार प्रभावी असणारी बुरशीनाशकं वापरतो त्या स्टेपला, तर त्याचा खर्च आणि याचा खर्च ह्याची तुलना केली तर किती आणि स्वस्तामध्ये कोणता आहे आणि महागामध्ये कोणता आहे? नाही, आपण जर दोन्हीच्या म्हणजे किमतीमध्ये जर तुलना करायची म्हटली तर आपला खर्च आहे त्या एका खर्चामध्ये आपला पूर्ण प्लॉट सिडोजन निघून जातो. एवढा कमी खर्चात हा प्लॉट निघालेला आहे. आणि रासायनिक खताचा जर विचार केला
तर खतामध्ये आपण काय असे काय जास्तीचे डोस दिले नाहीत. एक सरासरी आपल्या भागामध्ये किंवा आम्ही अगोदर ह्या तंत्रज्ञानाच्या येण्याच्या अगोदर एकरी 4 किलोचा डोस देत होतो. 4 किलो म्हणजे किती दिवसाला? एकरी एक दिवसाला. एक दिवसाला 4 किलो? दिवसाला 4 किलो हा. हा एक आपल्याकडे रेग्युलर ठरलेला डोस आहे. हा. पण इंग्लिश साहेबाच्या संपर्कात आल्यापासून तो डोस हम्म. आम्ही तुम्हाला खोटं वाटेल 1 किलो ते जास्तीत जास्त 2 किलो पर्यंत डोस दिलेले, त्याच्यापेक्षा जास्त डोस दिलेलेच नाहीत. मग त्याने जे डोस दिले असेल मग त्यावेळेस कंपनी चांगली सांगतात किंवा तुम्ही ह्याच कंपनीचं निवडा, म्हणजे ते नाही काय कंपनी असं नाही किंवा ही कंपनी ती कंपनी, ज्या कंपनीचं जे प्रोडक्ट क्वालिटी आहे तेच प्रोडक्ट वापरायला सांगतात. पण मग ते डोस आहे ते 1 किलो ते 2 किलो ह्याच्यापेक्षा आपण कुठं जास्त गेलेलं नाही. हा हा, म्हणजे तिथं तुमची म्हणजे खर्चात पण वॉटर सोल्युबल खतामध्ये सुद्धा बचत झाली. बचत केलेली आहे. हा हा. आणि रोगराईचं प्रमाण आलं नाही? रोगराईचं प्रमाण आलं तर बी कंट्रोलमध्ये राहिलेलं आहे. मग जास्त येतच नाही पण आलं तर बी कंट्रोलमध्ये, साध्या फवारणीनं पण कंट्रोल होतं. बरं बरं. आता तुमचा हा प्लॉट हार्वेस्टिंग झालेला आहे, आता कुठं कुठं खरबूज वगैरे पडलेले आहेत. आता इथून पुढे तुमचं दुसरं पीक नवीन घेण्याचं ह्या बेडवर चालू आहे आता ह्याच बेडवर. हो. बरं, आता शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश देताल की रासायनिक शेती चांगली का हे स्वॅप तंत्रज्ञान चांगलं, स्वस्तामध्ये कोणतं आहे, उत्पन्न कोणतं जास्त देणार आहे, डोक्याला ताण कमी करणारं कोणतं आहे? नाही, शेतकऱ्याला संदेशच द्यायचं म्हटलं एकतर आपल्याला रासायनिक करून चालणार नाही किंवा सेंद्रिय करून चालणार नाही. दोन्हीची सांगड घालून गेलेली शेती ती आपल्यासाठी फायद्याची हा, राहील. बस बस. मग आता ती शेती करत असतो आपल्याला जर सर्वात प्रथम काय करायचं असतं तर मातीचं आरोग्य राखायचं आहे. हा. मग मातीचं आरोग्य कशामुळे राखलंय? कारण माती सशक्त तर पीक सशक्त, पीक सशक्त तर आपल्याला खर्चामध्ये बचत आहे, शेतकरी सशक्त होणार. मग त्यासाठी काय करावं लागेल? मग त्यासाठी अगोदर रासायनिक बुरशीनाशकाचा वापर जवळपास पूर्णपणे टाळावा लागेल. पुन्हा तणनाशकाचं जे आहे ते पण वापर टाळावा लागेल, कारण आपण शक्यतो तणनाशकाचा वापर करतच नाही. मग त्याच्यामुळे मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी रासायनिक बुरशीनाशकाच्या ऐवजी मग काय वापरायचं तर आपल्याला जैविक बुरशीनाशकामध्ये काय आहे तर ट्रायकोडर्मा असतील, सुडोजन असतील, हे असतील, दुसरे बरेच आहेत, त्याचा वापर करावा. सर्वात आधी माती सुरक्षित ठेवून आपण शेती करावी हा संदेश आहे. धन्यवाद तुम्ही हे सांगितल्याबद्दल. सगळ्या शेतकऱ्यांना हा मोलाचा संदेश आहे की जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवणं हा त्याचा बेस आहे, हा त्याचा पाय आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हजारो शेकडो प्रयोग करा, त्या प्रयोगातून जमिनीचं आरोग्य सांभाळून जे पीक येईल ते सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. आपली लेकरं बाळं पुढे खाणार तीच आहेत, सगळ्या जनतेच्या पण तोंडामध्ये तेच जाणार आहे, पोटामध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी जमिनीचं आरोग्य हे सांभाळणं ही काळाची गरज आहे. आणि त्याच्या दृष्टीनं आमच्या धनंजय एलगट्टे साहेबांनी जे प्रयत्न केले आणि जे स्वाप तंत्रज्ञान जे त्यांनी आणले त्याच्याबद्दल खरोखर त्यांचे मनापासून धन्यवाद.